तू आमचा अंत बघतेस। अरे पण मी काय केलं? अगं म्हणजे तू काय करतेस, कुठे जातेस, काही सांगत नाहीस आम्हाला। अरे पण काय सांगायचंय? बस तू समजतेस काय स्वतःला माया? हा हे बघ, तुझी मनमानी चालणार नाही हा। आणि सूनच ना या घरची, मग सुनेसारखी राहा। हा आणि त्या अथर्वचं काय ग? नाही मला मला कळायला हवं मग, अथर्वचं आणि हिचं काय चाललंय नाही मला कळायला हवं। आणि त्या अथर्वच्या समोर तू माझा इन्सल्ट केलास? अरे हसबंड आहे मी तुझा, कम ऑन माया, ट्रीट मी लाईक दॅट। माया, माया किती वेळा विचारायचं ग तुला? हा, तू कुठे जातेस, काय करतेस आणि कुठूनही कुठलेही मुद्दे काढतेस? आता आम्हाला निर्णय घ्यावाच लागेल। हा आणि तू जर असंच वागणार असतीस ना तर आजी तर डिवोर्स देऊन टाक आणि आमच्या घरात चालती हो। नाही नाही डॅड, वेट, डिरेक्ट असा डिवोर्सचा डिसिजन नको घ्यायला। आपण बोलूया ना, आपण बोलून सॉर्ट करूया माया, बोलून सॉर्ट करूया आपण। अरे बोलतोच आहोत ना मग आपण, दिसतंय ना तुला बोलतोय ते। माया, एक गोष्ट लक्षात ठेवा तू, आम्ही उपकार केलेत तुझ्यावर। आम्ही नसतो ना तर तुला या घरात कोणी पाऊल सुद्धा टाकू दिलं नसतं। आणि तो अथर्व जीवावर उठलाय ना तुझ्या? हा, मग काय एवढी गुलुगुलू बोलत असतेस त्याच्याशी? बस बस म्हटलं ना, हे माझं आयुष्य आहे, मी हे कंट्रोल करणार, तुम्ही नाही। ताई, वेदाचे बाबा मला म्हणाले होते की ते दादासाहेबांकडे चालले, पण हे तर इथे मायासोबत आहेत। मला आधी वाटत होते की तू या घरातून निघून जा हे सांगायला ते मायाशी बोलत असतील, पण इथे तर काहीतरी वेगळं दिसतंय। मार्जारी बरोबर म्हणाली होती, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच काम केल्याशिवाय परिणाम दिसत नाही। आता याचा परिणाम हळूहळू दिसायला लागेल। काय चाललंय म्हणजे? तुमचं मायासोबत काय सुरू आहे? काय बोलत असता सतत तिच्याशी? हा काय प्रश्न आहे मीरा? मला पडलेला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला याचं खरं खरं उत्तर हवंय। खरं खरं तुझं डोकं ठिकाणावर आहे का मीरा? आहे, आणि तेच डोकं वापरून मी विचार केलाय। मला उत्तर हवंय। मायाशी काय बोलत होता तुम्ही? तुला रोज एक नवीन विषय काढून माझ्याशी भांडायचंच आहे का? बोललो मी मायाशी तर मी कोणाशी बोलावं, काय बोलावं हे दरवेळेस मी तुला सांगणार नाही। आणि तुला वाटतं तसं काहीच नाही मीरा। वेदाचे बाबा, डायनिंग टेबलवर या ना, नाश्ता करून घ्या। नकोय मला। औषधं घ्यायची तुम्हाला, नाश्ता तर करावा लागेल ना। मीरा, तुमच्या दोघांमध्ये मायाबद्दल काही बोलणं झालं का परत?
काय केलं हिने? मीरा, ही माया ना माझ्या डोक्यात जायला लागलीये. हिला असं सोडणार नाही मी. मला यायला उशीर झाला वाटतं. काहीतरी गडबड झालेली दिसते. आणि अंबिका कुठे आहे? दिसत नाहीये. मायाने काहीतरी आगाऊपणा केला नसेल ना?